श्री गणेशाय नमः. जय जय देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ, विदळीता मंगळ कुळ, निगमागम द्रुम फळ फलप्रद. जय जय देव सकल, विगत विषय वत्सल, कलित काळ कुतूहल कलातीत. जय जय देव निश्चळ, चलित चित्त पान तुंदिल, जगदुन्मिलनावरील केले प्रिय. जय जय देव निष्कळ, स्फुरद मंदानंद बहळ, नित्य निरस्ताखिल मळ मूलभूत. जय जय देव स्वप्रभ, जगदंबुद गर्भनभ, भुवनोद्भव रंभस्तंभ भुवनध्वस. जय जय देव विशुद्ध, विदुदयोद्यान द्विरद, शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय देव कुरूप, अतिकृत कंदर्प सर्पदर्प, भक्त भावा भुवन दीप तापापह. जय जय देव द्वितीय, परिणतो परमेक प्रिय, निज जनजित भजनीय मायागम्य. जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्या कल्पांतरो, ससंविद्रुम प्रवो एकाय एक ऐसेसे, नाना परिभाषा वसे, श्रोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. जिही विशेषणे विशेषिजे, ते दृश्य नवे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून इलाजे वानावाईही. परी मर्यादेचा सागरू, हात वचित या डगरू, जवन देखे सुधा करू उदया आला. सोमकांतो निज निर्झरी, चंद्रार्ध्यादी कनकरी, ते तोची अवधारी करवी कीजे. नेनो कैसे वसंत संगे, औचिती या वृक्षासी अंगे, फुटती ते तयाची जोगे धरणे नोहे. पद्मिनी रवी किरण, लाहे मग लाजे कवन, का जळे शिवतले लवन अंगबुले. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे, मग जाल क्रिया डेखरे तृप्त जैसा. मज तुवाजी केले तैसे, माझे मी पण दौडोनी देशे, स्तुती मिशेच पापिसे बांधले वाचे. ना इरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जे करावी, ते गुणागुनिया धारावी सरोवरी की. तरी तुझी एकरसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोती फोडून सांदिता चांग की तैसेची भले. आणि बाप तू माय, ही बोली ना स्तुती होय, डिंभोपाधी का आहे विटाळू तेथे. जी जालेनी पायी आले, ते गोसावी पण केवी बोले, ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू. जरी आत्मा तू एकसरा, हेही म्हणता दातारा, तरी आतुल तू बाहेरा घापतासी. मनोनी सत्याची तुझ लागी, स्तुती न देखो जी जगी, मौना वाचून लेणे अंगी सुसीनामा. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सान्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तरी जितले जसे भुली, पिसे आला पुघाली, तैसे वानुते माऊली उपसहावे तुवा. आता गीतार्थाची मुक्त मुदी, लावी माझी वागृती, जे माने हे सभासदी सज्जनाच्या. तेथ म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढती पुढती, परिसे लोहा गृष्टी किती विळविळा किजेगा. तव विनवी ज्ञान देवो, म्हणे हो काजी पसावो, तरी अवदान देतु देवो ग्रंथाता. जी गीता रत्न प्रसादाचा, कळसू अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पडावू जो. लोकी तरी आथी ऐसे, जे दुरुनी कळसू दिसे, आणि भेटीचा हात वसे देवतेची ती. तैसेची थई आहे, हे एकेची येणे अध्याये, आगवची दृष्टी होये गीता गमोहा. मी कळसू याची कारणे, 18वा अध्यायो म्हणे, उवाईला बदरायेने गीता प्रसादा. नो हे कळसा परते काही, प्रसादी काम नाही, ते सांगितसे गीता ही संपलेपणे. व्यसू सहजे सूत्री बळी, तेने निगमरत्नाची चळी, उपनिषदाची माळी माझी खंडिली. तेथ त्रिवर्गाचा अनुआडू, आढावू निगलावू अपारू, तो महाभारत प्रकाशू भोवता केला.
माझी आत्मज्ञानाचे कवट, दळवाडे झाडोनी चौकट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी, निवृत्ती सूत्र सोडवनिया, सर्व शास्त्रार्थ पुरवनिया, आओ साधिला मांडनिया मोक्षरेखेचा, ऐसोनी करिता उभारा, 15 अध्यायात 15, भूमी निर्वाळली पुरा प्रसादू जाहला, उपरी 16वा अध्यायो, तो ग्रीव घंटेचा आवो, सप्तदशी तो चिठावो पडघानिये, तया ही वरी अष्टादशू, तो आपेसा मांडिला कळसू, उपरी गीतार्धिकी व्यासू ध्वजे लागला, मनोनी मागील जे अध्याये, ते चढते भूमीचे आये, तयाचे पुरे दावित आहे आपुले अंगी, जालया कामा नाही चोरी, ते कळस होय उजरी, तेवी अष्टादशू विवरी साध्यत गीता, ऐसे व्यासे विंदानिये, गीता प्रसादू सोडवनिये, आनोनी राखिले प्राणिये नाना परी, एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहेरून करतीया, एक ते श्रवण मिश्र छाया सेवतीये याची, एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भीतरा, घेऊनी रिगती गाभारा अर्थज्ञानाचा, जे निजबोधे वावुरी, भेटती आत्मया श्रीहरी, परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आती, समर्थाची पंथी भोजने, तळिल्यावरिल्या एकची पंकांने, तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षोच लाभे, ऐसा गीता वैष्णव प्रसादू, 18वा अध्याय कळसू विशदू, म्या म्हणितला हा भेदू जाणूनिया, आता सप्तादशा पाटी, अध्याय कैसनी उठी, तो संबंध सांगो तिठी दिसे तैसा, का गंगा यमुना उदक, ओग बगे वेगळीक, दावी होऊनी एक पाणीपणे, न मोडता दोन्ही आकार, घडिले एक शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे, नाना वाढिली दिवसे, कळाबिंबी पैसे, परी सिनाने लेवे जैसे चंद्री नाही, तैसी सिनानी चारी पदे, श्लोक तो श्लोका वच्छेदे, अध्यायो अध्याय भेदे गमे किर, परी प्रमयाची उजरी, अनान रूप न धरी, नाना रत्नमणी दोरी एकची जैसे, मोतिये मिळून बहवे, एका वळीचा पाडू आहे, परी शोभे रूप होय एकची तेथ, फुला फुलसराले कचडे, धृती तुझी अंघोळी न पडे, श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे हे, 7 शते श्लोक, अध्याय 18चे लेख, परी देव बोलिले एक दे तुझे नाही, आणि म्याही न सांडोनी ते सोये, ग्रंथ व्यक्ती केली आहे, प्रस्तुत तेने निर्वाहे निरूपण ऐका, तरी 17वा अध्यायो, पावता पुरता ठावो, जे संपला श्लोक देवो बोलिलो ऐसे, अर्जुना ब्रह्मनामाच्या विकी, बुद्धी सांडोनी असते की, कर्मे किजती तितुकी असते होती, हा एकोणी देवाचा बोलू, अर्जुना आला डोलू, म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो, तो अज्ञानाधूत बापुडा, ईश्वरूची न देके एवढा, तेथ नावे कपुडा का तुझे तया, आणि रजतमे दोन्ही, गेलिया विन श्रद्धा सानी, ते कालाने अभिधाने ब्रह्माचे, मग कोता खेव देणे, वातेवरील धावणे, सांडी पडे खेळणे नागणीचे ते, तैसे कर्मे दुवाडे, तया जन्मांतरीचे कडे, दुर्मिळावे वडे कर्मा माझे, ना विपाये उजू होये, तरी ज्ञानाची योग्यता हे, एरवी येण्याची जाये निरयालया, कर्मी हा ठायवरी, आहाती बहुवावसरी, आता कर्म ठाके वारे मोक्षाची ही, तरी फिटो कर्माचा पांगू, की जो अवघाची त्यागू, आदरी जो अव्यगू संन्यासो हा, कर्म बांधेची कही, जेथ भयाची गोटी नाही, ते आत्मज्ञान जेही स्वाधीन होय, ज्ञानाचे वाहन मंत्र, जे ज्ञान पिकती सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र तो ते जे का, ते दोन्ही संन्यास त्याग, अनुष्टुनी सुटे जग, तरी हेची आता चांग युक्त पुसो, ऐसे म्हणून पार्थ, त्याग संन्यास व्यक्त वसते, रूप होवावया जेथ प्रश्न केला,
तेथ प्रत्युत्तरे बोली. श्रीकृष्ण जे चवळिली तया व्यक्ती झाली अष्टादशा. एवं जन्य जनक भावे अध्यायो अध्यायाते प्रसवे. आता एका बर्वे पुसिले जे तरी पुंडकुमरे तेने. देवाचे सरते बोलणे जाणोनी अंतकरणे कानी घेतली. एरवी तत्वविषयी भला तो निश्चतू असे की रजाहला. परी देव राहे उगला ते सहाविना. वत्स धालया ही वरी धेनू न वचावे दुरी. अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे तेने काजवी नाही बोलावे. ते देखले तरी पहावे भोगिता चाड दुनावे पडिये तया ठाई. ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थतव तुची मूर्ती. मनोनी करूला हे खंती ओगेपणाची आणि संवादाचे निमिषे. जे अव्यवहारी वस्तू असे तेची भोगी जे की जैसे आरिसा रूप. मग संवादू तोही पारुखे तरी भोगिता भोगणे थोके. एका सहावेल सुखे लांचावले या लागी त्याग संन्यास. पुसावयाचे घेऊन मीस मग उपलविले दुस गीतेचे ते. 18वा अध्यायो नो हे एकाध्यायी गीताची आहे. जे वासुरूची गाय दुहे ते वेळू कायसा. तैसी संपत्ता ओसरी गीता दरविली माघारी. स्वामी भूत्याच्या नकरी संवादू काही परी हे असो ऐसे. अर्जुने पुसिजत असे म्हणे विनंती विशेषे अवधारी जो. अर्जुन वाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं. त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन. हाजी संन्यासू आणि त्यागू या दोन्ही एके अर्थी लागू. जैसा संगात्व आणि संगू संगातेची बोली जे तैसेची त्यागे आणि संन्यासे. त्यागूची बोली जो तू असे आमचे नितव मानसे जाणजे हेची. ना काही आथी अर्थ भेदू ते देवो करीतू विषादू. तेथ म्हणती श्री मुकुंदू भिन्नची पै. तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दिनी. एकार्थ गमले हे माने मीही साच. ही दोन्ही कीर शब्दी त्यागूची बोली जे त्रिशुद्धी. परी कारण येथ भेदी एतुलेची. जे निपुटोनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यास म्हणिजे. आणि फल मात्र क्या तेजिजे तो त्यागोगा. तरी कोणा कर्माचे फळ सांडिजे कोणा कर्म केवळ. हेही सांगू विविळ चित्त देपा. तरी आपेसी दागे डोंगर झाडे डाळती अपार. तैसे लांबे राजागर नुठिती ते. न पेरिता सैंग तृणे उठती तैसे साळीचे होणे. नाही गारा बावणे जिया परी का अंग जाहले सहजे. परी लेणे उद्यमे कीजे नदी आपेसे अपादिजे विहिरी जेवी. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक. परी न कमिता कामिक न निफिजे जे. श्री भगवान वाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः. सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. का कामाचे निदळ वाडे जे उभारावया घडे. अश्वमेधाधिक पुढे यागजेथ वापी कृपाराम. अग्रहारे हन महाग्राम आणि कही नाना संभ्रम व्रताचे ते. ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ. जे केले भोगवी फळ बांधोनिया. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया. ना म्हणे नये धनंजया जया परी. काल लाटीचे लिहले न मोडे गा काही केले. काळे गोरे पण धुतले फिटोनेने. केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे. न फेडिता ऋण जैसे ओसंडिना. का कामनाही न करिता अवसाद घडे पंडुसुता. तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे. गुळ नेनता तोंडी घातला तेची गोडी. आगी मानून राखोडी चिपिला पोळी. काम्यकर्मी हे एक सामर्थ्य अति स्वाभाविक. मनोनी नको कौतुक मुमुक्ष येथ. किंबहुना पार्थ ऐसे
जे काम्य कर्म गा असे ते तेजे जे विष जैसे ओकोनिया मग तया त्यागा ते जगी संन्यासू ऐसे अभंगी बोली जे अतरंगी सर्वदृष्टा हे काम्य कर्म सांडणे ते कामनतेची उपडणे द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पर्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस अथवा तिथी हन पावे हे ऐसे सिपडी जे करावे ते कर्म जाणावे नैमित्तिक गा वर्षिया क्षोभे गगन वसंते दुनावे वन देहा शृंगारी यवन दशा जैसे का सोमकांतो सोमे पगळे सूर्य फाकती कमळे येथ असे तेचे पल्लाळे आन नये तैसे नित्य जे का कर्म तेचे निमित्ताचे लाही नियम येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय आणि सायं प्राप्त मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे का नापादिता गती चरणी जैसी आथी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी वासू निदिता जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूपची जे नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोली जे ते मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठीये आवश्यक मनोनी मनोपाती एक ओजये याते परिभोजनी जैसे होये तृप्तीला हे भूक जाये तैसे नेते नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ कीड अंगिठा पडे तरी मळू तुटे वाने चढे हे या कर्मितया सांगडे फळ जाणावे जे प्रत्यवायत ओगळे स्वधिकार बोवे उजळे ते तहात फळिया मिळे सद्रतीसी एवढे वरी ढिसाळ नैत्य नैमित्तिकी आहे फळ परी तेचे जे मूळ नक्षत्री जैसे लता पिके आगवी तवयूत बांधे पालवी मग हात न लाविता माधवी सोडो निघाली तैसे न ओलांडिता कर्मरेखा चित्त दिजे नैत्य नैमित्तिका पाटी फळा किजे अशी का वाताचे वाणी या कर्मफळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते एवं त्याग संन्यास तुते परिसविले हा संन्यासू जे संभवे ते काम्य बांधू न पावे नैषिद्य तव स्वभावे निषेधे गेले आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्याग नाशे शिर लोटलिया जैसे एरांग मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्म जात आत्मज्ञान घेऊसित आपेसे ऐसिया निभूती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञाने बांधुती पाटू ना तरी हे निगुती चुके मग त्यागू की जे हात तुके ते काही न ते जे अधिके कवेची पडे जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विक का अन्न न मानिता भूक मारिना काय म्हणून त्याज्य जे नोहे तेथ त्याजाते न सुवावे त्याज्य लागी नोहावे लोभापरा चुकलिया त्यागाचे वेझे केला सर्व त्यागो ही होय ओझे न देखती सर्वत्र दुजे वितरागते राज्यं द्वेषवदित एके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपकर्म न त्याज्यमितीच्या परे एका फळाभिलाष न ठके ते कर्मा ते म्हणती बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे का जीवालंपट रोगिया अन्ये दृषी धनंजया अंगा नरुसे कोंडिया मिसिया कोपे तैसे फळ काम दुर्बळ मनती कर्माचे किडाळ मग निर्णयो देती केवळ ते जावे ऐसा एक म्हणती आगाधिक करावेची आवश्यक जे या वाचुने शोषक आननसे मन शुद्धीच्या मार्गी जे विजवी व्हावे वेगी ते कर्म सबळा लागी आळसून किजे भंगार आती शोधावे तरी आगी जेवी नुग बघावे का दर्पणा लागी साचावे अधिक रज नाना वस्त्रे चोख व्हावी ऐसी आती जरी जीवी
तरी संवदनी न म्हणावी मलिन जैसी. तैसी कर्मे क्लेशकारे मनोनी न ज्ञायी अव्यरे. का अन्न लाभे अरुवारे रांदिती येऊने. इही इही गा शब्दी एक कर्मी बंधती बुद्धी. ऐसा त्यागू विसंवादी पडोनी ठेला. तरी विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चय भेटे. तैसे बोलो गोमटे अवदान देई. निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतस्तम. त्यागो हि पुरुषो व्यग्र त्रिविध संप्रकीर्तितः. तरी त्यागू येथे पांडवा त्रिविध उपाय जाणावा. तया त्रिविधाई बरवा विभाग गुरु. त्यागाचे दोन्ही प्रकार किजती जरी गोचर. तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण. मज सर्वज्ञाची बुद्धी जे अलोट साने त्रिशुद्धी. निश्चय तत्व ते आदी अवतारिपा. तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्ष जोगी म्हणे. तया सर्वस्वी करणे हेचे एक. यज्ञदान तपकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्. यज्ञदानं तपश्चैव पावनानि मनीषिणां. जिये यज्ञदान तपादिके ये कर्मावश्यके. ते न सांडावे पंथिके पाऊले जैसी. हारपली न देखिजे तव तयाचा मागून सांडिजे. का तृप्त न होता लवटिजे भाने जेवी. नाव थडी न पावता न खंडिजे केळी न फळता. ना ठेविले न दिसता दीपू जैसा. तैसी आत्मज्ञान विखी जव निश्चती नाही निकी. तव न व्हावे यागादिकी उदासीन. तरी स्वाधिकारानुरूपे तिये यज्ञदाने तपे. अनुष्ठावीचे संक्षेपे अधिकेवर. जे चालणे वेगावत जाई तो वेगू बैसावयाची होई. तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. अधिके जवजव औषधी सेवनेची मांडी बांधी. तव मुखी जे व्यापी तयाचे. तैसे कर्मे हातोपाती जे किजती यथा निगुती. ते रजतमे झडती झाडा देऊनी. का पाठो वाटी पुढे बंगारा खारू देणे घटे. ते खीर जड करीतू ते निर्व्याजू होय. तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करुनी रजतम. सत्वशुद्धीचे घाम डोळा दावी म्हणून या धनंजया. सत्वशुद्धी गिवसी तया तीर्थे ते सवावया आली कर्मे. तीर्थे ब्रह्ममूळ शाळे कर्मे अभ्यंतर उजळे. तव तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तृष्णता मरुदेशी झळे अमृते ओळली जैसी. की अंधा लागी डोळ्यासी सूर्यो आला. बुडतया नदीच धाविन्नली पळतया पृथ्वीच कवळिली. निमित्तया मृत्यूने दिदली आयुष्यवृद्धी. तैसे कर्मी कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता. जैसा सरसिती मरता राखिला विषे. तैसे एके हातवटिया कर्मे किजती धनंजया. बंधकेचे सांडवया मुखे होती. आता तेचे हातवटी तुझ सांगो गोमटी. जया कर्मे ती किरटी कर्मची रुसे. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च. कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मत्तमोत्तमम्. तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजताही अचुके. कर्तेपणाचे न ठाके फुजने अंगी. जो मौले तीर्था जाई तया मी यात्रा करीतू आहे. ऐसी श्लाघते चानो हे तो शोजेवी. का मुद्रा समर्थाची या जो एकटवू जोंबेराया. तो मी जिनता ऐसिया नयेची गर्वा. जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे. नुरो हि तो नविष्कारे दातेपणे. तैसे कर्तृत्व अहंकारे निगोनी यथा अवसरे. कृत्य जाताचे मोहरे सारिजती. केल्या कर्मा पांडवा तो आथी फळाचा यावा. तया मोहरा होणे दावा मनोरथू. आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया. परावे बाळ धाया पाहिजे जैसे. पिंपरू वाची आशा न शिंपिजे पिंपळू जैसा.
तैसिया फळ निराशा की जिते कर्म. सांडोनी दुधाची टकळी, गोवारी गाव गोधीनु वेटाळी, किंबहुना कर्मफळी तैसे किजे. ऐसी हे हातवटी, घेऊनी जे क्रिया उटी, आपणा आपुलिया गाठी लाहीची तो. मनोनी फळी लागू, सांडुनी देह संगू, कर्मे करावी हा चांगो निरपू माझा. जो जीव बंदे शेनला, सुटके जाये आपुला, तेने पुडत पुडती या बोला आनन किजे. नियतस्य तु संन्यास, कर्मणो नोपपद्यते, मोहातस्य परित्यागस, तामस परिकीर्तितः. न तरी अंधाराचे निरोखे, जैसी डोळा रुविजती नखे, तैसा कर्मद्वेषी अशेके कर्मची सांडी. तयाचे जे कर्म सांडणे, ते तामस पैमी म्हणे, शिसाराचे रांगे लोटणे शिरची जैसे. आगा मार्गुद वाडू होये, तरी निष्ठरतील पाये, की तेची खंडणी आहे मार्गापराधे. भुकलिया पुढे अन्न, ओका भलतेसे उन्न, तरी बुद्धी न घेता लंघन भाने पांपराहल्या. तैसा कर्माचा बांधू कर्मे, निस्तरी जे करिते निवर्मे, हे तामसू नेने भ्रमे माजविला. की स्वभावे आले विभागा, ते कर्मची ओसंडी पैगा, तरी झने आतळा त्यागा तामसातया. दुःख मित्ते यत कर्म, काय क्लेश भया त्यजेत, सकृत्वा राजसं त्यागम, नैव त्याग फलं लभेत. अथवा स्वाधिकारू बुजे, आपले विहित ही सुजे, परी करीतया उमजे निबरपणा. जे कर्माचे एलीकड, नावे कदिसे दुवाड, जे वाहते वेळे जड शिदोरी जैसी. जैसा निंब जिभे कडवटू, हिरवा पाले तुरटू, तैसा कर्मा येल शेवटो खनुवाळा होय. का धेनू दुवाड शिंग, शिवतीये अडवांग, भोजन सुख महाग पाको करिता. तैसी पुडत पुडती कर्म, आरंभीच ती विषम, म्हणून तो श्रेम करिता मानी. एरवी विहितत्वे मांडी, परी घालिता सुरवाडी, तेथ पोळला ऐसे सांडी हादरिलेही. म्हणे वस्तू देहासारखी, आली बहुती भाग्यविषेकी, माझा चोका कर्माधिकी पापिया जैसा. केले कर्मे जे द्यावे, ते झने मज होवावे, आजी भोगो नाका बरवे हातीची भोग. ऐसा शरीराची आक्लेशा, भेने कर्मे विरेशा, सांडितो परियेसा राजसू त्यागू. एरवी तेथेही कर्म सांडे, परितया त्याग फळ न जोडे, जैसे उतले अंगी पडे ते न लगेचे होमा. का बुडोनी प्राण गेले, ते अंधोदकी निमाले, हे म्हणू नये जाहले दुर्मरणैची. तैसे देहांतेची लोभे, जेने कर्मा पाणी सुभे, तेने साचना लभे त्यागाचे फळ. किंबहुना आपुले, जे ज्ञान होय उदया आले, ते नक्षत्राते पाहिले गिळी जैसी. तैशास कारण क्रिया, आरपती धनंजया, तो कर्म त्यागू ये जगा मोक्षफळासी. ते मोक्षफळ ज्ञाना, त्यागिया नाही अर्जुना, म्हणून तो त्यागुण माना राजसू जो. तरी कोणी पायेत त्यागे, ते मोक्षफळ घर रिगे, हेही ऐक प्रसंगे बोलिजेल. कार्यमित्तेव यत्कर्म, नियतं क्रियते अर्जुन, संगम त्यक्त्वा फलं चैव, सत्याग सात्विको मतः. तरी स्वाधिकाराचे निनावे, जे वाटिली आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारुनी. परी हे मी करीतू ऐसे, ऐसे आटवू तेजी मानसे, तैसेची पाणी दे आशे फळाचे. पै अवज्ञानी कामना, मातेच्या ठाई अर्जुना, केलिया दोन्ही पतना कारण होती. तरी दोन्ही येते जावी, मग माताची ते भजावी, वाचोनी मुखा लागी वाळावी गायेची सगळी. आवडती ही फळी, असारे साली आठोळी, त्यासाठी अवघळी फळाते कोणी. तैसा कर्तृत्वाचा मधू, आणि कर्मफळाचा स्वादू, या दोन्हीची नावे बंधू कर्माचा की.
तरी या दोन्हीचा विकी, जैसा बापू नातळे लेकी, तैसी हो ना शके दुःखी विहिता क्रिया. हा तो त्याग तरुवरू, जोगा मोक्ष फळे थोरू, सात्विक ऐसा डंगरू यासेच जगी. आता जाळोनी बीज जैसे, झाडा की जे निर्वशे, फळ त्या गुणी कर्म तैसे तेजले जेनी. लोह लागत केवो परिसी, धातूची गंधी काळी जैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. मग सत्वे तेने चोखळे, उघडती आत्मबोधाचे डोळे, तेथ मृगांबो साजवेळे होय जैसे. तैसा बुद्ध्यादी कापुडा, असतू विश्वाभासू गाये वडा, तो न देखे कौनिकडा आकाश जैसे. न द्वेष्ट कुशलम कर्म, कुशले नानुसज्जते, त्यागी सत्व समाविष्टो, मेधावी छिन्न संशयः. मनोनी प्राचीनाची निबळे, अलंकृते कुशला कुशली, ते विमांगी आभाळे जिराली जैसी. तैसी तयाची दिठी, कर्मे चोखाळलेली किरटी, मनोनी सुख दुःखी उठी पडे ना तो. तेने शुभ कर्म जाणावे, मग ते हर्ष करावे, का शुभ भलागी होवावे द्वेषियाना. तरी या विषयीचा काही, तया एकुही संदेहो नाही, जैसा स्वप्नाचा ठाई जगीन लिया. मनोनी कर्म आणि करता, या द्वैत भावाची वार्ता, नेने तो पंडुसुता सात्विक त्यागो. ऐसे निकर्मे पार्था, तेजिले त्यजती सर्वथा, अधिके बंधती अन्यथा सांडिली तरी. नहि देहभूता शक्यं, त्यक्तुं कर्मण्यशेषतः, यस्तु कर्मफलत्यागीस्, त्यागीत्यभिधीयते. आणि हागा सव्यासाची, मूर्तीची लाहुनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावड्डेगा. मूर्तिकेचा विटू, घेऊनी काय करील गटू, केऊता ताथुपटू सांडील तो. तेवीची वन्नित्वांगी, आणि उभे उबगणे अंगी, तो की तो दीपू प्रभे लागी द्वेषू करील काही. हिंगू त्रासिला घाणी, तरी कैचे सुगंधत्वानी, द्रवपण सांडूनी प्राणी के राहे ते. तैसा शरीराचे न्याभासे, नाद तू जवसे, तव कर्म त्यागाची पिसे कायसे तरी. आपण लाविजे टिळा, मनोनी पुसोये वेळवेळा, माघाली फेडी निडळा काय करू ते गा. तैसे विहित सोये आदरिले, मनोनी त्यजुये तेजिले, परी कर्मेची देह आतले ते का सांडील गा. जे श्वासोच्छवासावरी, होत निजली याही वरी, काही न करणे याची परी होती जयाची. या शरीराची निमिसके, कर्माची लागणे असिके, जेता मेले या न ठाके या रीती. या कर्माते सांडिती परी, एकीची ते अवधारी, जे करिता न जाई जे हारी फळाची ये. कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोधुद्येपे, ते थरज्जु ज्ञाने लोपे वाळ शंका. तेने आत्मबोधे तैसे, अविद्येसी कर्मनाशे, पार्था तेजिले जे ऐसे ते तेजिले होय. मनोनी या परी जगी, कर्मे करिता मानु त्यागी, हे रमुच्छरणे नावरोगी विसावा जैसा. तैसा कर्मिशिने एकी, तो विसावा पाही अनेकी, दांडियाचे पाय बुक्की धाडणे जैसी. परी हे असो पुढती, तेची त्यागी त्रे जगती, जेन फळ त्यागे निष्कृती नेले कर्म. अनिष्टमिष्टं मिश्रं च, त्रिविधं कर्मणं फलं, भवत्यत्यागिनां प्रेत्य, न तु संन्यासिनां क्वचित्. एरवी तरी धनंजया, त्रिविधा कर्मफळा गायया, समर्थते की भोगावया जेन सांडितीची आशा. आपणची विवावणी दुहिता, की न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शिरके. विषाची आगर ही वाहाती, ते विकिता सुखे लाभे जिती, एर निमाले जे घेती वचो निमोले. तैसे करता कर्म करू, अकर्ता फळशा न धरू, एथ न शके यावरू दुहिते कर्म. वाटे पिकलिया रुखाचे, फळ अपेक्षित याचे, तेवी साधारण कर्माचे फळ ते तया.
परी करोनी फळणे घे, तो जगाच्या कामी नरी घे, जे त्रिविध जगागवे कर्मफळ हे. देव मनुष्य स्थावर, येया नाव जगडंबर, आणि ते तव तिन्ही प्रकार कर्मफळाचे. तेची एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध से. परी विषयमती बुद्धी, अंगी सुनी अविधी, प्रवर्तती जे निषदी कुव्यापारी. तेथ कृमी कीटलोष्ट, हे देहला अति निकृष्ट, तया नामते अनिष्ट कर्मफळ. का स्वधर्मा मानु देता, स्वधिकारू पुढा सुता, सुकृत की जे पुसता अन्वयाते. ते इंद्रादिक देवाची, देहे लाहिजती सव्यासाची, तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. आणि गोड आंबट मिळे, तेथ रसांतळ फळसाळे, उठी दोही वेगळे तेही जिनते. रेचकुची योग वशे, होय स्तंभावया दोषे, तेवी सत्यासत्य समरसे सत्यासत्याची जाणीजे. म्हणून समभागे शुभाशुभे, मिळून अनुष्ठानाचे उभे, तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. ऐसे त्रिविध या भागी, कर्मफळ मांडले से जगी, हे न सांडितया भोगी जे सुदले आशा. जेथे जिव्हेचा हातू फाटे, तव जेविता वाटे गोमटे, मग परिणामे शेवटे अवश्य मरण. सवचोर मैत्री चांग, जवन पाविजे ते दाग, सामान्या भली अंग नशिवे तव. तैसी कर्मे करिता शरीरी, लाहती महत्वाची फरारी, पाटी निधनी एकसरी पावती फळे. जैसा समर्थो आणि ऋणिया, मार्गो आला बाईनिया, न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू. मग कणी सौनी कणू जडे, तो विरोढला कणिसा चढे, पुढती भूमी पडे पुढती उठी. तैसे भोगी जे फळ होय, ते फळांतरे वीत जाय, चालता पावपाय जाणीजे जैसा. उतराची सांगडी, ठाके ते येलीच थडी, तेवी न मुखी जती ओढी भाग्याची. पै साध्य साधन प्रकारे, फळ भोगू तो पसरे, एवं गाविले संसारे त्यागिते. एरवी जाईची या फुला फाकणे, त्याची नाम जैसे सुकणे, तैसे कर्म मिशे न करणे केले जिही. बीजची वरोसी वेचे, तेथ वाढती कुळवाडी खाचे, तेवी फळ त्यागी कर्माचे सरिले काम. ते सत्वशुद्धी सहाकारे, गुरु कृपामृत तुषारे, सासिन्नले निबोधे ओसरे दैत्य दैन्य. तेव्हा जगत भासमिशे, स्फुरे ते त्रैविध फळनाशे, येथ भोगता भोग्य आपेसे निमाले हे. गडे ज्ञान प्रदानो हा ऐसा, संन्यासु जया विरेशा, तेची फळभोग सोसा मुकले गा. आणि येणे किर संन्यासे, जे आत्मरूपी दिटे पैसे, ते कर्म एक ऐसे देखणे आहे. पडोनी गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती, का पाहाली या राती अंधारे उरे. जे रूपची नाही उभे, ते सावली कन्याची शोभे, दर्पणे विन बिंबे वदन कैपा. फिटलिया निद्रेचा ठावो, कैचा स्वप्नाची प्रस्तावो, मग साच का वावो कोण म्हणे. तैसे गा संन्यासे येणे, मुळा विद्येसी नाही जिने, मातीयेची कार्य कोणे घेपे दिजे. म्हणून संन्यासी ये पाही, कर्माची गोटी किजेल काही, परी अविद्या फुला देही आहे जे का. ते कर्तेपणाचे निथावे, आत्मा शुभाशुभी धावे, इष्टिभेदाचे रानिवे रचलिये जे. ते तरी गा सुवर्मा, बीजावळी आत्मया कर्मा, अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेसी का. ना तरी आकाशा का आभाळा, सूर्या आणि मृगजळा, बीजावळी भूतळा वायुसी जैसे. पांघरुणी नईचे उदक, असे नईची माझी खडक, परी जाणीजे का वेगळी कोडीचे ते. ओका उदका जवळी, परी सिनानाची ते बाबुळी, काय गंगास्तव काजळी दीपू म्हणे ये. जरी चंद्री जाला कलंकू, तरी चंद्रसी नवे एकू, आहे दृष्टी डोळा विवेकू अपाडू ते तुला. नाना वाट वाटे जातया, ओघा ओघी वाहतया,
आरसा आरसा पाहतया आपडू जे तुला. पार्था गाथे तुले निमाने आत्मनिसे कर्मसीने. परी घेव विजय ज्ञाने थिकी रैसे. विकाशी रवती उपजवी धृती अलिंकरवी भोगवी. ते सरोवरी काबरवी अब्जनी जैसी. पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारण काची तैशिया. करू पांचही तया कारणारूप. पश्यैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. आणि पाचही कारणे ती तूही जाणसील विपाये. जे शास्त्रे उगवणी बाहे बोलती तया ते. वेदराची या राजधानी सांख्य वेदाच्या भुवनी. निरूपणाच्या निशान ध्वनी गरजती जे. जे सर्व कर्म सिद्धी लागी येची मुद्दले हो जगी. तेथ नसवावा भंगी आत्मराजू. या बोलाची डांगुरुटी ते प्रसिद्धीचे आली किरटी. म्हणून तुझ्या हन कर्णपोटी वसोजे काज. आणि मुखांतही ऐकिजे तैसे कायसी हे ओजे. मी चित्रत्न तुझे असता हाती दर्पणू पुढा मांडलिया. का लोकाची या डोळिया मानू द्यावा पहावया आपुले निके. फक्त जैसे निजेत पाहे तेथ ते तेचे होत जाये. तो मी तुझे झालो आहे खेळणे आजे. ऐसे हे प्रतीचे निवेगे देवो बोलतासे नेगे. तव आनंदा माझे अंगे विरतसे येरू. चांदणी याचा पडी भरू होता सोमकांताचा डोंगरू. विघरोनी सरोवरू हो पाहे जैसा. तैसा मुख आणि अनुभूती या भावांची मोडूनी भीती. आतले अर्जुना कृती सुखची जेथ तेथ समर्थो म्हणो देवा. अवकाशू झाला या आठवा मग बुडतयाचा धावा जीवे केला. अर्जुना येनेसी धेंडे प्रज्ञा परिसेसी बुडे. आले भरते वडे ते काढूच पुढती. देवो म्हणे गा पार्था तू आपण पेदेक सर्वथा. तो शासुनी ये रे माथा तुकी येला. म्हणे जानसी दातारा मी तुझसी विक्त शेजारा. उबगला आजी एकाहारा येवो पाही. तयाही हा ऐसा लोभे दे तसा जरी लालसा. तरी काजी घाली तसा आड जीवा. तेथ श्रीकृष्ण म्हणतीन के अद्यापि नाही मा ठाऊके. वेड्या चंद्रा चंदिके न मिळणे आहे. आणि हाही बोलोनी भावो तुझ दावो आम्ही भिवो. जे रुसता बांधे थावो ते प्रेम गाहे. येथ एकमेकाची खुणे विसंवादो तवची जिने. म्हणून असो हे बोलणे ये विषयीचे. मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडुसुता. सर्व कर्मा भिन्नता आत्मन्यसी. तव अर्जुन म्हणे देवे माझे मनची स्वभावे. प्रस्ताविले बर्वे प्रमय तेजी. जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ. सांगेन ऐसी पज घेतली का. आणि आत्मया येथ काही सर्वथा लागू नाही. हे पुढारलाही ते देई लहाने माझे. या बोला विशेषे म्हणितले तोषे बहुवसे. ये विषय धरणे बैसे ऐसे के जोडे. तरी अर्जुना निरूपी जेल ते कीर भाषे आतुल. परी मेचुये होई जेल तृणिया तुझ. तव अर्जुन म्हणे देव काही विसरले मागील भावो. ये गोठीस की राखता हो मी तू पणजी. हेत श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरू का. करोनिया ऐका पुढारी लोते. तरी सत्यची गा धनुर्धरा सर्व कर्माचा उभरा. होतसे बहिर बाहिरा करणी पाचे. आणि पाच कारण दळवाडे जिही कर्मकारू मांडे. ते हेतुस्तव घडे पाच आथी. हेर आत्मतत्व उदासीन ते ना हेतू ना उपादान. ना ते अंगे करी संवाहन कर्मसिद्धीचे. तेथ शुभाशुभी अंशी निफजती कर्मे ऐसी. राती दिवो आकाशी जिया परी तोय तेज धुमू. येया वायुसी संगमू जालिया होय प्रागमू व्यमुतुनेने. नाना काष्टी नाव मिळे ते नावाडे निचळे. चाल विजय अनिळे उदकते साक्षी. का कवने एके पिंडे
वेचिता उतरे भांडे, मग भवंडी जे दंडे अभ्रे चक्र, आणि कर्तृत्व कुलालाचे, तेथ काय ते पृथ्वीचे, अंधारा वाचून वेचे विचारी पा, एही असो लोकाचिया, रहाटी होता गविया, कोण काम सवितया अंगाले, तैसे पाचही तू मिळणी, पाचेची ही कारणी, की जे कर्मलताची लावणी आत्मसीना, आता तेची वेगळीली, पाचही विवंचू गाभली, तू कोणी घेतली मोती जैसी, अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथक्विदं, विविधाश्च पृथक् चेष्टा, चैवं चैवात्र पश्चिमम्, तैसी या लक्षणे, ऐके कर्मकारणे, तरी देह मी म्हणे पाहिले येथ, येया ते अधिष्ठान ऐसे, म्हणजे ते याची उद्देशे, जे सौभाग्य शिवसे भोगतो येथ, इंद्रियाच्या दाहे हाती, जाचो निया दिवो राती, सुख दुःखे प्रकृती जोडी जती जे, ते भोगावया पुरुखा, आन ठावची नाही देखा, म्हणून अधिष्ठान भाका बोलिजे देह, हे 24 तत्वाचे, कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंद मोक्षाचे गुंथाडे येथ, किंबहुना अवस्था त्रया, हे अधिष्ठान धनंजया, म्हणून देहायया हाची नाम, आणि करता हे दुजे, कर्माचे कारण जाणिजे, प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे, आकाशची वर्षे नीर, ते तळवटी बांधे नाडर, मग बिंबोनी तदाकार होय जेवी, का निद्रा भरे बहुवे, राया आपण पेठावे नव्हे, मग स्वप्नेचे समावे रंकपणी, तैसे आपुलेनी विसरे, चैतन्याची देहाकारे, आभासोनी आविष्कारे देहपणे जे, जया विसराच्या देशी, प्रसिद्धी गाजी ओैसी, जेने भाष्य केले देईसे आगवविषयी, प्रकृती करी कर्म, ते म्या केले म्हणे भ्रमे, येथ करता येणे नामे बोलिजे जीवू, मग पातयांच्या केशी, एकी सौठी तिठी जैसी, मोकळी चवरी ऐसी चिरी वगमे, का घरा आतुल एकू, दीपाचा तो अवलोकू, गवाक्ष भेदे अनेको आवडे जेवी, का एकेची पुरुष जैसा, अनुसुर तनवारसा, न विदू ऐसा आवडो लागे, तेवी बुद्धीचे एक जाणणे, श्रोतादी भेदे येणे, बाहेरी इंद्रियपणे फाके जे का, ते पृथक्विद करण, कर्मीचे या कारण, तिसरे गाजान रूपनंदना, आणि पूर्व पश्चिम वाहनी, निघाली या ओगाची या मिळणी, होय नदी नद पाणी एकेची जेवी, तैसे क्रियाशक्ती पवनी, असे जे अनयापिनी, ते पडली नाना स्थानी नाना होय, जे वाचे करी येणे, ते तेवी होय बोलणे, हाता आली तरी घेणे देणे होय, अगाचरणाच्या ठाई, तरी गती तोची पाही, अधोद्वारी दोही क्षरणे तेची, कंदो निर्दयवरी, प्राणवाची उजरी, करिता तेची शरीरी प्राणो म्हणिजे, मग ऊर्ध्वाची आरिगा निगा, पुढती तेची शक्ती पैगा, उदानो ऐसिया लिंगा पात्र जाहली, अंधार द्राणेची वाहे, अपानो हे नाम लाहे, व्यापकपणे होय व्यानुतेची, आरोगिले निरसे, शरीर भरी सरिसे, आणि न सांडिता असे सर्व संधी, ऐसिया या राहाटी, मग तेची क्रिया पाठी, समान ऐसे किरीटी बोलिजे गा, आणि जांभई शिंक ढेकर, ऐसिया होतसी व्यापार, नाग कुर्म कुकुर इत्यादी होय, एवं वायूची हे चेष्टा, एकीची परी सुबटा, वर्तनास्तव पालटा येतसे जे, ते भेदली वृत्ती पंथे, वायुशक्ती गा येथे, कर्म कारण चौथे ऐसे जाण, आणि ऋतू बरवा शारदू, शारदी पुढती चांदू, चंद्री जैसा सबंधू पौर्णिमेचा, का वसंती बरवा आरामू, आरामी ही प्रिय संगमू, संगमी आगमू उपचाराचा, नाना कमळी पांडवा, विकासू जैसा बरवा, विकासीही यावा परागाचा, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा,
तैसी सर्व वृत्ती वैभवी, बुद्धीची एकली बरवी, बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी. इंद्रिय पौढी मंडळा, शृंगारू एकची निर्मळा, जे अधिष्ठात्री या कामेळा दैवताचा जो. मनोनी चक्षुरादिकी दाहे, इंद्रिया पाटी स्वनुग्रहे, सूर्यादिका काहे सुरांचे वृंद, ते दैववृंद बरवे, कर्मकारण पाचवे, अर्जुना येथ जाणावे देव म्हणे. एवं माने तुझे आयनी, तैसी कर्म जातीची हे खाणी, पंचविध आकानी निरोपिली, आता हिची खाणी वाढे, मग कर्माची सृष्टी घडे, जीही ते देहोती उघडे धावू पाचे. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः, न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. तरी अवसात आली माधवी, ते हेतू होय नव पल्लवी, पल्लव पुष्पपुंज दावी पुष्पफळाते, का वर्षी आणि जे मेघू, मेघे वृष्टी प्रसंगू, वृष्टीस्तव भोगो सस्य सुखाचा. ना तरी प्राची अरुणा तेविये, अरुणे सूर्योदयी होये, सूर्य सगळा पाहे दिवो जैसा, तैसे मन हेतू पांडवा, होय कर्म संकल्पा भावा, तो संकल्पू लावी दिवा वाचेचा गा. मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जाताची आवाटा, तेव्हा करता रे कुमठा कर्तृत्वाचा. जेथ शरीरादी कदळ वाढे, शरीरादिका हेतूची घडे, लोह काम लोखंडे निर्वाळी जे जैसे, का ताथू वाचा ताना, ताथू घालिता वैरिना, तो तंतूची विचक्षणा होय पटू, तैसे मन वाचा देहाचे, कर्म मनादी हेतूची रचे, रत्ने घडे रत्नाचे दळवाडे जेवी, येत शरीरादिके कारणे, तेची हेतू केवी हे कोणे, अपेक्षिजे तरी तेने अवधारी जो. ऐका सूर्याची या प्रकाशा, हेतू कारण सूर्याची जैसा, का उसाची कांडे उसा वाढी हेतू, नाना वाग्देवता वानावी, ते वाचची लागे काम व्हावी, का वेदा वेदची बोलावी प्रतिष्ठा जेवी, तैसे कर्म शरीराधिके, कारण हे कीर ठाऊके, परी हेची हेतू न चुके येथ. आणि देहादिकी कारणी, देहादी हेतू मिळणी, होय जया उभारणे कर्म जाता, ते शास्त्रार्थे मानले या, मार्गा अनुसरे धनंजया, तरी न्याय तो न्याया हेतू होय. जैसा पर्जन्योदकाचा लोटू, विपाये धरी साळीचा पाटू, तो जिरे परी अचाटू उपयोगू आथी, का रोगेत निघाले अवचटे, पडिले द्वारकेची या वाटे, ते शिने परी सुनाटे नवचती पदे. तैसे हेतू कारण मेळे, उठी कर्म जे आंधळे, ते शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणिपे. ना दूध वाढिता ठावो पावे, तव तो निजाय स्वभावे, तोची वेचू परी नव्हे वेचिले ते, तैसे शास्त्र साये न केले नव्हे जरी अकारण, तरी लागू का नागवन दान लेखी. अगा बावन्ना वर्णा परता, कोण मंत्रू आहे पंडुसुता, का बावन्न ही नुच्चारिता जीववाती, परी मंत्राचे कडसनी, जवने निजे कुंदड पाणी, तो उच्चार फळवानी न पावे जेवी, तेवी कारण हेतू योगी, जे बिसाट कर्म निगे, ते शास्त्राची निन लगे कासे जव. कर्म होतची असे तेव्हाही, परी ते होणे नवे पाही, तो अन्यायुगा अन्यायी हेतू होय. तत्रैव सती कर्तार, मात्मानं केवलं तुयः, पश्यत्य कृतबुद्धित्वान्, न स पश्यत्ति दुर्मतीः. एवं पंचकारणा कर्मा, पाचही हेतू हे सुमहिमा, आता येथे पायी पात्मा सापडला असे. भानू न होणे रूपे जैसी, चक्षुरूपा ते प्रकाशी, आत्मा न होणे कर्मे तैसी प्रगटित असे गा. पै प्रतिबिंबारिसा, दोन्ही न होणे विरेशा, होई ते प्रकाश जैसा न्याहाळिता तो, का अहोरात्र सविता, न होणे करी पंडुसुता, तैसी आत्मा कर्ण करता न होणे दावी. परी देहाभिमान भुली, जयाची बुद्धी देह चातली, तया आत्मविषयी झाली मध्यरात्री गा.
जेने चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहची केली परमसीमा, तया आत्मकर्ता हे प्रमा अलोट उपजे. आत्माची कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, देहोची मी कर्म करता मानितो साचे. जे आत्मा मी कर्माती तू, सर्व कर्मा साक्षी भूतू, हे आपली कही मातू नायकेची कानी. मनोनी उपाप आत्मयाते, देहाची वरी मविजे येथे, विचित्र काही रात्री दिवसा ते डुडोळून करी. पै जेने आकाशीचा कही, सत्य सुरू देखुला नाही, तो थिल्लरीची थेंब काही मानून लाहे. थिल्लरची न झालेपणे, सूर्यासे आणि होणे, त्याच्या नाशे नासणे कंपू कंपू. आणि निद्रिस्ताची उणये, तव स्वप्न साच होलाहे, रुजू नेन तसा पाबिहे विस्मय कवन. तव जवळ आती डोळा, तव चंद्रू देखावा की पिवळा, काय मृगू ही मृगजळा भाळावे नाही. तैसा शास्त्रगुरुचे निनावे, जो बाराही टेकोने दिसिवे, केवळ मौढ्याची नेची जीवे जियाला जो. तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाची जाळे, जैसा अभ्राचा वेगू खोलले चंद्रिमानी. मग तया मानन यासाठी, देहबंदी शाळे किरटी, कर्माच्या वज्रगाठी कळासे तो. पाही पाबुद्धू भावना दृढा, नळिये वरी तो बापुडा, काय मोकळियाची पायाचाही चवडा न ठकेची पुसा. मनोनी निर्मळा आत्मस्वरूपी, जो प्रकृतीचे केले आरोपी, तो कल्पकोंडीच्या मापी मवीची कर्मे. आता कर्म माझी असे, परी तयाची कर्म न स्पर्शे, वडवानळा ते जैसे समुद्रोदक, तैसी निवेगळेपणे, तयाचे कर्मी असणे, तो कीर ओळखावा कवने तरी सांगो. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. ना तरी दर्पणो जव उठिजे, तव आपण पया आपण भेटिजे, का तोय पावता तोय सोयजे लवणे जेवी. हे असो परतुनी मागुते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तो पाहणे जाऊनी आहे ते बिंबची होय. तैसे हारपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. परी कर्मी असोनी कर्मे, जो नावरे समे विषमे, चर्मचक्षुचे निचामे दृष्टी जैसी. तैसा सोडवला जो आहे, तयाचे रूप आता पाहे, उपपत्तीची बाहे उभवूनी सांगो. यस्य नाहं कृतोद्भावो, बुद्धिर्यस्य न लिप्यते, हत्वापि सैमाल्लोकान्, न हन्ति न निबध्यते. तरी अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धंदा, भोगीत होता प्रवृद्धा अनादि जो. तो महावाक्याचे निनावे, गुरु कृपेची नथावे, माता हातू ठेविला नव्हे आपटीला जैसा. तैसा विश्वस्वप्निसी माया, निध सोडूनी धनंजया, सहसा चेला द्वया नंदपणे जो. तेव्हा मृगजळाचे पूर, दिसते एक निरंतर, हरपती का चंद्रकर फाकता जैसे. का बाळत्व निघोनी जाय, ते बागुला नाही त्राय, पै जळालिया इंधन न होय इंधन जेवी. नानाची ओवालिया पाटी, ते स्वप्न दिसे दिटी, तैसा अहम ममता किरीटी नुरेची तया. मग सूर्य अंधारा लागी, रिघो का भलते सुरंगी, परी तो तयाच्या भागी नाहीच जैसा. तैसा आत्मत्वे वेष्टीला होय, तो जया तया दृष्टी ते पाहे, ते दृष्ट दृष्टीपणे सी होत जाय तयाचेच रूप. जैसा वन्नी जया लागे, ते वन्नीच झाली अंगे, दह्या दाहक विभागे सांडिजे ते. तैसा कर्मकारा दुजेया, तो करतेपणाचा आत्मया, आळू आला तो गेलिया काही बाही देवरे. ते आत्मस्थितीचा जो रावो, मग तो देही ये जाणे लठावो, काय प्रलयंबूचा त्राहावो ओगुमानी. तैसे ते पूर्ण हंता, काही देहपणे पंडुसुता, आवरे काही सविता बिंबे धरिला. पै मथो निलोनी घेपे, ते मागुती ताकी घापे, तरी ते अलिप्तपणे सिंपे तेनसी काही.
नाना काष्टोनी विरेशा वेगळा केलिया उताशा राहे काष्टाचिया मांदोसा कुंडलीपणी का रात्रीचिया उदारा अंतू निघाला जो हा भास्वतू तो रात्री ऐसे मातू एकेकाई तैसे वैद्य वेदकपणेसी पडले का जयासी ग्रासी तया देह मी ऐसी अहंता कैची आणि प्रकाश जेने जेथुनी जाई जे ते तसे भरोनी म्हणून ठेले कोंदोनी आपे आप तैसे जे तेने करावे तो तेची आहे स्वभावे मा कोणी कमी वेष्टावे करतेपण नुरेची गगनावी नठावो नोहीची समुद्रा प्रवाहो नुठेची ध्रुवा जावो तैसे जाहले ऐसनी अहंकृती भावो जयाचा बोधी जाहला वावो तरी देहा जव निर्वाहो तवाती कर्मे वारा जरी वाजुनी ओसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे धृती राहे कापुरे वेचलेनी का सरलिया गीताचा समारंभू न वचे रावलेपणाचा शोभू भूमी ओळून गेले आंबू बोल थारे अगा मावळल्यानी अर्के संध्येची भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसी पै लक्ष भेदली आही वरी बाण धावेची तववरी जव भरली आथेवरी बळाची ते नाना चक्री भांडे झाले ते कुलाले परते नेले परिभ्रमेचे ते मागिले फोवंडी पलपणे तैसा देह अभिमानू गेलिया देह जेने स्वभावे धनंजया झाले ते आपेसया चेष्टवीत ते संकल्पे विन स्वप्न न लाविता दागीचे बन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे आत्मयाचे निउद्यमे विन तैसे देहादी पंचकारण हो या आपण क्रिया जात पै प्राचीन संस्कार वशे पाचही कारणे सहेतुके काम विजती गानेने कर्माकारे तया कर्मा माझी मग सव्वरो आगवे जग अथवा नवे चांग अणुकरू परी कुमुद कैसनी सुके कैसे ते कमळ फाके ही दोन्ही रवी न देखे जया परी का विजू वर्षोनी आबाळ टिकरिया तो भूतळ अथवा करू शांगवळ प्रसन्नावृष्टी तरी तया देहीचे जैसे नेनिजेची का आकाशे तैसा देहीच जो असे विदे दृष्टी तो देहादिकी चेष्टी घडता मोडता ही सृष्टी न देखे स्वप्नदृष्टी चैला जैसा एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी ते किरतो व्यापारी ऐसेची मानिती का तनाचा बाहुला जो अंगरा मेरे ठेविला तो साचची राखता कुल्ला मानिजेना पिसे नेसले का नागवे हे लोकी येऊनी जाणावे ठाणोरियाचे मनावे आणि की घाय का महासतीचे भोग देखे खीर सकळ जग परी ती आगीना अंग ना लोकू देखे तैसा स्वस्वरूपे उठिला जो दृष्टेसे दृष्टा आटला तो नेनी काय राहटला इंद्रिय ग्रामो अगाथोरी कल्लोळी कल्लोळ साने लोपता तेरेची न जने एकी एक गिळोनी हे मने मानेचे जरी तरी उदका प्रति पाही कोण ग्रासे तसे काही तैसे पूर्ण दुजे नाही जेतो मारी सुवर्णाची या चंडिका सुवर्ण शुळोची देखा सुवर्णाची या महिका नाशू केला तो देवलय वसी आकडा व्यवहारू गमला फुडा वाचो निशूळ महिष चामुंडा सुवर्णाची ते पै चित्रीची जळ उताशू तो दृष्टीचाचे आभासू पटी लागी ओलांशू दोन्ही नाही मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे ते देखोनी लोक पिसे करता म्हणती आणि तया करणे आतू घडोती ही लोका घातू परी तेने केला हे मातू बोलू नये अगा अंधारूची देखावा तेजे मग तो फेडी हे बोलीजे तैसे ज्ञानिया नाही दुजे जे तो मारी मनोनी तयाची बुद्धी नेने पाप पुण्याच्या गंधी गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा आगीसी आगी झगटलिया काय पोळी धनंजया की शस्त्ररूपे आपणया आपणची तैसे आपण पया परते जो नेने क्रिया जाता ते तेथ काय लिपत्ती बुद्धी ते तयाचे मनोनी कार्य करता क्रिया हे स्वरूपाची जाहले जया नाही शरीरा देखी तया कर्मी बंधू जे करता जीव विद्यानी
काढूनी पाचही खाणी, घडीत आहे करणी आहुती दाहे. तेथ न्यावो आणि अन्यायो, हा विरुद्धो साधुनी आवो. उभविता न लवी खेवो कर्मभुवने, या थोराडा की रकामा. विरजानो हे आत्मा, परी मनसी हन उपक्रमा हातू लावी. तो साक्षी चंद्रपू, कर्मप्रवृत्तीचा संकल्पू. उठी तो का निरूपू आपणची दे, तरी कर्मप्रवृत्ती ही लागी. तया आयासो नाही अंगी, जे प्रवृत्तीचेही उळगी लोकोची आती. म्हणून आत्मयाचे केवळ, जो रूपची जाहला निखिळ. तया नाही बंदिशाळ कर्माचे हे, परी अज्ञानाचा पटी. अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी, तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का. ज्ञानम नेयम परिज्ञाता, त्रिविधा कर्म चोदना. करणम कर्म कर्तेती, त्रिविध कर्म संगह. जे ज्ञान ज्ञाता नेये, हे जगाची बीजत्रय. ते कर्माची निसंदेह प्रवृत्ती जाण. आता ययाची गात्रया, व्यक्ती वेगळी लिया. ऐके धनंजया करू रूप, तरी जीव सूर्यबिंबाचे. रश्मी श्रोतादिके पाचे, धावोनी विषय पद्याचे फेडती मड. की जीवन रूपाचे वारोपण आले, घेऊनी इंद्रियाचे के काने. विषय देशीचे नागवणे आणि तजे, हे असोई ही इंद्रिय रहाटे. जे सुखदुःखीसी जीवा भेटे, ते सुषुप्ती काली ओहटे जेथ ज्ञान. तया जीवा नाव ज्ञाता, आणि जे हे सांगितले आता. तेची येथ पंडुसुता ज्ञान जाण. हे अविद्येची ये पोटी, उपजत खेवो किरटी. आपण या ते वाटी तीही ठाई, आपुलिये धावे पुढा. घालोनी नेयाचा गुंडा, उभारी मागेली कडा ज्ञानोत्रते. मग ज्ञात या नेया दोघा, तो नामदुनकेचा बघा. माझे झालेनी पैगा वाहे जेणे, ठाकोनी नेयाची शिव. पुरे जयाची धाव, सकळ पदार्था नाव सुतैसी जे. ते गा सामान्य ज्ञान, या बोला नाही आन. नेयाचे ही चिन्ह ऐक आता, तरी शब्द स्पर्शू. रूपगंध रसू, हा पंचविधा बासू नेयाचा तो. जैसे एकची चूत फळे, इंद्रिया वेगळे वेगळे. रसे वर्ण्य परिमळे भेटीचे स्पर्शे, तैसे ज्ञेय तरी एकसरे. परिज्ञान इंद्रियाद्वारे, घे म्हणून प्रकारे पांचे झाले. आणि समृद्धी ओघाची जाणे, सरेल आणि पासी धावणे. का फळी सरे वाढणे सस्याचे जेवी, तैसे इंद्रियाच्या वाहटवी. धावतया ज्ञाना जे थटी, होय ते गा किरटी विषयनीय. एवं ज्ञातया ज्ञानाज्ञेया, तिही रूप केले धनंजया. हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण. जे शब्दादी विषय, हे पंचविध जे ज्ञेय. तेची प्रिय का प्रिय एके परीचे. ज्ञान मोटके ज्ञातया, दावी ना जव धनंजया. तो स्वीकारा की त्यजावया प्रवृत्तीचे तो. परी मी ना ते देखुनी बकू, जैसा निधना ते रंकू. का श्री देखुनी कामको प्रवृत्ती धरी. जैसे खालंबा धावे पाणी, भ्रमर पुष्पाचे घाणी. नाना सुटला सांजवणी वत्सूची पा. अगा स्वर्गीची उर्वशी, एकोणी जेवी मानुषी. वळता लाविजती आकाशे गंगाचिया. पै परिवा जैसा किरटी, चढला नभाचे पोटी. पारवी देखोनी लोटी अंगीची सगळे. येना घन गर्जना सरीसा, मयूर वांडे आकाशा. आता ज्ञेय देखोनी तैसा धावची गे. मनोनी ज्ञान नेय ज्ञाता, हे त्रिविध गा पंडुसुता. होयची कर्मे समजता प्रवृत्ती येथ, परी तेची ज्ञेय विपाये. जरी ज्ञान याते प्रिय होये, तरी भोगावया नसा हे क्षणोही विलंबू. ना तरी अवचटे, तेची विरुद्ध होऊनी भेटे. तरी युगांतो वाटे सांडावया. व्याळा का हारा, वरपडा जाळी या नरा. हरी को आणि दरारा रसाची उटी. तैसे नेय प्रिया प्रिये, देखले ज्ञातया होये. मग त्याग स्वीकारी वाहे व्यापाराते. तेथ रागी प्रतिमल्लाचा, गोसावी सर्व दळाचा. रथो सोडून पायांचा होयू जैसा. तैसे ज्ञातपणे जे असे, ते ये करता ऐसे दशे. जीवते बैसले जैसे रंधन करू, का भवरेचे केला मळा.
वर कलूची झाला कंसळा, नाना देवोरी घाला देवळाची कामा. तैसा नेयाची हवा, जाता इंद्रियाचा मेळावा. रहाटवी तेथ पांडवा करता होय, आणि आपण होनी करता. ज्ञाना आणि करणता, तेथे नेयाचे स्वभावता कार्य होय. ऐसा ज्ञानाची निजगती, पालटू पडेगा सुमती. डोळ्याची शोभा राती पालटे जैसी, का दृष्ट झाली या उदासू. पालटे श्रीमंताचा विलासू, पुनी विपाटी त्रिशादू पालटे जैसा. तैसा चाईता करणे, ज्ञाता विष्टीजे कर्तेपणे. तेथे चितिये लक्षणे एक आता, तरी बुद्धी आणि मन. चित्त अहंकारहन, हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. बाह्या त्वचा श्रवण, चक्षुरसना घ्राण, हे पंचविध जाण इंद्रिय गा. तेथ आतुले तव करणे, करता कर्तव्या घे उमाने. मग ते जरी जाणे सुखा येते, तरी बाहेरिले तियेही. चक्षुरादिके दहाही, उठोनी लवलाही व्यापारासुये. मग तो इंद्रिय कंदबू, करविजे तव राबू. जव कर्तव्याचा लाभू होतासी, ना ते कर्तव्य जरी दुःखे. फळेल ऐसे देखे, तो लावी त्यागमुखे तिये दहाडी. मग फिटे दुःखाचा ठावो, तव रहाटवी रात्री दिवो. विकन वाते कारावो जयापरी, तैसे नित्याग स्वीकारी. वाहता इंद्रियाची धुरी, ज्ञातया ते अवधारी करता मनिपे. आणि कर्तव्याच्या सर्व कर्मी, आऊताची या परिश्रमी. म्हणून इंद्रियात आम्ही करणे म्हणू, आणि हेची करणे वरी. करता क्रिया ज्या उभारी, या व्यापे जे अवधारी कर्म येथ. सोनराशीची बुद्धी लेणे, व्यापे चंद्र करी चंदिने. का व्यापे उल्लाळपणे वेली जैसी, नाना प्रभा व्यापे प्रकाशू. गोडिया इक्षुरसू, जे हे असो अवकाशू आकाशी जैसा. तैसे करते याची या क्रिया, व्यापले जे धनंजया. ते कर्मगा बोलावया आन नाही, एवम करता कर्म करण. या तिहीचेही लक्षण, सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी. एत आता ज्ञान नेय, हे कर्मीचे प्रवृत्ती त्रय. तैसेची करता करण कार्य हा कर्म संचयो. वन्य ठेविला असे धुमो, आधी बीजी जे विद्रुमो. का मनी जोडे कामो सदा जैसा, तैसा करता क्रिया करणी. कर्माचे आहे चिंतवनी, सोने जैसे खाणे सुवर्णाचे. म्हणून हे कार्य मी करता, ऐसे आती जेथ पंडुसुता. तेथ आत्मादुरी समजता क्रियापासी. या लागी पुढत पुढती, आत्मा वेगळाची सुमती. आता असो हे किती जाणतसी तू. ज्ञानम कर्म च कर्ता च, त्रैविध गुणभेदतः. प्रोच्यते गुणसंख्याने, यथा वच्छृणुतान्नपि. परी सांगितले जे ज्ञान, कर्म करता हन. हे तिन्ही ती ठाई भिन्न गुणी आहाती. म्हणून ज्ञाना कर्मा कर्तया, पातजो नये धनंजया. जे दोन्ही बांधती सोडावया एकची प्रौढ. ते सात्विक ठाऊवे होये, तो गुणभेदू सांगू पाहे. जो संख्यशास्त्री आहे ओवाईला. जे विचार क्षीर समुद्र, सुबोध कुमुदिनी चंद्र. ज्ञान डोळसा नरेंद्र शस्त्राचा जे. की प्रकृती पुरुष दोन्ही, मिसळली दिव्यो रजनी. ती निवडिता त्रिभुनी मार्तंडुजे. जेथ अपारा मोहराशी, तत्वाच्या मापी 24. उगाना येऊनी परेशी सुरवाडीजे. अर्जुना ते सांख्यशास्त्र, पडे जयाचे श्रोत. ते गुणभेद चरित्र ऐसे आहे, जे आपुलेने अंगिके. त्रिविधपणाचे निअंके, दृष्ट जात ते तुके अंकित केले. एवं सत्वरजतमा, तिहीची एवढी असे महिमा. जे त्रिविधदायी ब्रह्मा अंतिकृमी. परी विश्वची आगवी मांदी, जेने भेदलेने गुणभेदी. पडिले ते तवादी ज्ञान सांगू. जे दिठी जरी चोक किजे, तरी बलतेही चोक सुजे. तैसे ज्ञान शुद्धी लाईजे सर्वही शुद्ध. म्हणून ते सात्विक ज्ञान, आता सांगो दे अवधान. कैवल्य गुण निधान श्रीकृष्ण म्हणे. सर्वभूतेषु येनैकं, भावमव्ययमीक्षते.
अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकं. तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे. जयाच्या उदयनीय बुडे ज्ञाते निसी. जैसा सूर्य न देखे अंधारे, सरिताने निजती सागरे. का कवळिया न धरे आत्मछाया, तया परी जया ज्ञाना. शिवादी तृणा वसना, इया भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. जैसे हाते चित्र पाहता, होय पाणी मीठ धुता. का चिवूनी स्वप्न येता जैसे होय, तैसे ज्ञाने जेणे. करिता ज्ञातव्या ते पाहणे, जाणता ना जाणणे जाणावे उरे. पैसोने आटुनी लेणे, न काढती आपुली आयनी. का तरंगणे घेपती पाणी गाळूनी जैसे, तैसे जया ज्ञानाची हाता. न लगेची दृश्य पंथा, ते ज्ञान जाण सर्वता सात्विक गा. आरिसा पाहू जाता कोडे, जैसे पाहतेची कारिगे पुढे. तैसे ज्ञेय लोटुनी पडे ज्ञानाची जे. पुढती तेची सात्विक ज्ञान, जे मोक्षलक्ष्मीचे भुवन. हे असो एक चिन्ह राजसाचे. पृथक्त्वेन तु यज्ञानं, नाना भावान पृथक विधान. वेत्ति सर्वेषु भूतेषु, तज्ज्ञानं विद्धि राजसां. तरी पार्था परीयेस, ते ज्ञानगा राजस. जे भेदाचे कास धरुणी चाले, विचित्रता भूताची या. आपण आतोनी ठकरिया, बहु चक्के ज्ञातया आणली जेणे. जैसे चाचा रूपाड, घालुनी विसराचे कवाड. मग स्वप्नाचे कावाड ओपी निद्रा. तैसे स्वज्ञानाची पोळी, बाहेरी मिथ्याना मळी खेळी. तीही अवस्थाची बयाळी दावी जे जीवा. अलंकारपणे झाकले, बाळा सोने कावाया गेले. तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. अवतरली गाडंगा घडा, पृथ्वी नोळख झाली मुडा. वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी. का वस्त्रपणाचे ने आरोपे, मूर्खा प्रति तंत्व हरपे. नाना मुग्धापटू लोपे दावुनी चित्र. तैसी जया ज्ञाना, जाणुनी भूत व्यक्ती भिन्ना. ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली. मग इंधनी भेदला अनळू, फुलावरी परिमळू. का जळ भेदी शकळू चंद्रू जैसा. तैसे पदार्थ भेद बहुवस, जाणुनी लहान थोर वेश. आतले ते राजस ज्ञान येथ, आता तामसाचे ही लिंग. सांगेन ते ओळख चांग, डावला वया मातंग सदन जैसे. यत्त कृष्ण वदे कस्मिन्, कार्ये सक्त महेतुकम्. अतत्वार्थ वदल्पं च, तत्त्वाम समुदाहतम्. तरी किरटी जे ज्ञान, इंडे विदेचे निवसरेहीन. श्रुती पाठमोरी नग्न म्हणून तया. एरी ही शास्त्र बटी करी, जे निंदेचे विटाळवरी. बोलवी सेन डोंगरी मच्छधर्माच्या. जे गा ज्ञान ऐसे, गुणग्रहे तामसे. घेतले भवे पिसे होनिया. जे सोयरिके बाधुनेने, पदार्थी निषदून म्हणे. निरोविले जैसे गुणे शून्यग्रामी. तया तोडी जे नाडळे, का खाता जेने पोळे. तेची एक वाळे एरघेनेची. पैसोने चोरिता उदिरू, न म्हणे थुरू विथरू. नेने मास खाईरू काळे गोरे. नाना वना माझी बोहरी, कडसनी जेवी न करी. का जीत मेले ना विचारे बैसता माशी. अगावाता का वाढीला, साजूक का सडीला. विवेको वाळलिया नाही जैसा. तैसे निश्चिद सांडूनी जावे, का विहित आदरे घ्यावे. हे विषयाचे नावे नेनजे जे. ए तुले आड पडे दिठी, ते तुले घेची विषयासाठी. मग ते वाटी शिष्योदरा. तीर्था तीर्थ हे भाक, उदकी नाही सोनोळख. तृष्णा ओळे तेचे सुख वाचुनिया. तयाची परी खाद्या खाद्य, न म्हणे निंदा निद्य. तोडा आवडे ते मध्य ऐसाचे बोधू. आणि श्रीजात तितुके, त्वेचेंद्रेचे न ओळखे. ते विषय स्वैरिके एकची बोधू. पै स्वार्थी जे उपकरे, तयाचे नाम सोयरे. देह संबंधू न सरे जिने ज्ञानी. पृथ्वीचे आगवेची अन्न, आगवेचे आगी इंधन. तैसे जगाचे आपले धन तामस ज्ञाना. ऐसे विश्व सकळ, जेने विषयोची मानिले केवळ.
तया एक जान फळ देहभरण. आकाश पतिता निरा, जैसा सिंधूची एक थारा, तैसे कृत्य जात उदरा लागेची बुजे. वाचोनी स्वर्गुण रुकवाथी, तया हेतु प्रवृत्ती निवृत्ती, ये आगवेची राती जाणीवेची जे. जे देहखंडा नाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, यया पुरवती प्रमा ढळूनेने. मने पडिलेनी शरीरे, केले निसे आत्मा सरे, मग भोगावया उरे कोण विषे. ना ईश्वरू पाहता आहे, तो भोगवी हे जरी होये, तरी देवची खाये विकोनिया. गावीचे देवळेश्वर, नियामामकीचे होते साचार, तरी देशीचे डोंगर उगे का असती. ऐसे विपाय देव म्हणजे, तरी पाषाण मात्रेचे जाणिजे, आणि आत्मा तो म्हणजे देहांतेची. हे रे पाप पुण्याधिके, ते आगवीची करुणे लटके, हित मानी अग्निमुखे चरणे जे का. जे चमाचे डोळे दाविती, जे इंद्रिय गोडी लाविती, तेची साच हे प्रतीती फुडी जाय. किंबहुना ऐसी प्रथा, वाढती देखसे पार्था, दुमाची वेली वृथा आकाशी जैसी. कोरडा ना ओला, उपेगाथी गेला, तो वाढवणी मोडला भेडू जैसा. नाना उसाचे कणसे, का नपुंसके मानुसे, वन लागले जैसे साबरीचे. ना तरी बाळकाचे मन, का चोरा घरीचे धन, अथवा गळास्तन शेळीचे. तैसे जे वायाने, ओसाळ दिसे जानने, तया ते मी म्हणे तामस ज्ञान. तेही ज्ञान या भाषा, बोलिजे तो भाव वैसा, जात्यंधाचा का जैसा डोळा वाढू. का बधिराचे नीट कान, उपेगा नाम पान, जैसे आडनाव ज्ञान तामसा तया. हे असो किती बोलावे, तरी ऐसे जे देखावे, ते ज्ञान नो हे जाणावे डोळ सतम. एवं तिही गुणी, बेदली यथा लक्षणी, ज्ञान श्रुते शिरोमणी दाविले तुझ. आता याची त्रिप्रकारा, ज्ञानाचे निधनुर्धरा, प्रकाश होती गोचरा कर्तव्याच्या क्रिया. मनोनी कर्म पैगा, अनुसरे तीही भागा, मोहरे झाली ओगा तू तैसे. तोची ज्ञान त्रैवशे, त्रिविध कर्म जे असे, तेत सात्विक तवळसे परिसाथी. नियतम संगरहित, मराग द्वेषत कृतम, अफलप्रेप्यसुना कर्म, यतत् सात्विकमुच्यते. तरी स्वाधिकाराचे निमार्गे, आले जे मानिले अंगे, प्रतिव्रतेचे निपरिंगे प्रिया ते जैसे. सावळ्या अंगा चंदन, प्रमादालोचनी अंजन, तैसे अधिकारसी मंडन नित्यपणे जे. ते नित्य कर्म भले, होय नैमित्तिकी सवाईले, सोन यासी जोडले सौरभ्य जैसे. आणि अगा जीवाची संपत्ती, वेचोनी बाळाची करी पातळी, तरी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. तैसे सर्वस्य कर्मानुष्ठी, परिफळ नसुये दिठी, उखी ती क्रिया पैठी ब्रह्मेची करी. आणि प्रिय आलिया स्वभावे, शंबळ उरेवेची ठाव्य नव्हे, तैसे सत्प्रसंगी करावे पारुषी जरी. तरी अकर्णाची निखेदे, द्वेषाते जीवी न बांधे, झाली याचे ने आनंदे फुंजोनेने. ऐसे ऐसी या हातवटिया, कर्म निफजे जे धनंजया, जान सात्विक हे त्या गुणांना मगा. येयावरी राजसाचे, लक्षण सांगिजले साचे, न करी अवधानाचे वानेपण. यत्तु कामेप्सुना कर्म, साहंकारेण वा पुनः, क्रियते बहुलायासं, तद्राज समुदाहतं. तरी गरी माता पितरा, दड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. का तुळशीची या झाडा, करुणी न घापे सतोडा, द्राक्षची या तरी बुडा दुधची लाविजे. तैसी नित्य नैमित्तिके, कर्मे जे आवश्यके, तयाचे विषय नशके बैठला उठू. एरा काम्याचे नितरी नावे, देह सर्वस्व आघवे, विचितानी न मनवे बहुवैसे. अगा देवडी वाडी लाहिजे, तेथ मौल देता न धाईजे, पेरिता पुरे न म्हणजे बीज जेवी. का परी सो झाली हाती, लोहा लागी सर्व संपत्ती,
वेचिता ये उन्नती साधुकू जैसा, तैसी फळे देखुनी पुढे, काम्यकर्म दुवाडे, करी परी ते थोकडे केले हिमाने, तेने फळ कामुके, यथा विधीने टके, काम्य के जे ते तुके क्रिया जात, आणि तयाही केली याचे, तोंडी लावी तोंडीचे, कर्मी या नाव पाटाचे वाने सारी, तैसा भरे कर्माहंकारू, मग पिता अथवा गुरु, ते न मने काळजरू औषध जैसे, तैसोनी साहंकारे, फळाभिलाषे नरे, की जे गादरे जे जे काही, परी तेही करणे बहुवसा, वळो गोनी करी सायासा, जीवानु पावका जैसा कोल्हाटियाचा, एक कणा लागी उंदिरू, आसका उपसे डोंगरू, का शिवाळ देशे दरदरू समुद्रू ढवळी, पै भिके परते न लाहे, तरी गारुडी सापू वाहे, काय की जे शुनोची होई गोडू का, हे असो परमाणुची न लाभे, पाताळ लंगिती ओळंबे, तैसे सर्व सुख लोभे विचम, अनुबंधम क्षयम हिंसा, मनपेक्ष च पौरुषम, मोहदारभ्यते कर्म, यत तामसमुच्यते, तरी ते गा तामस कर्म, जे निंदेची काळे धाम, निषधाचे जन्म साचजेने, जे निपजले विनिया पाठी, काहीच न दिसे दिठी, रेग काढली या पोटी तोयाची जीवी, का काजी घुसळलिया, का राखोडी फुकलिया, काही न दिसे गाळलिया वागुळ घाना, नाना उपानिलिया भूस, का विदेलिया काश, नाना मांडलिया पाश वारयासी, हे आगवेची जैसे, ओझे होनी नासे, जे केले या पाटी तैसे वायाची जाय, हे रवी नरदेहाची वडे, घन आटणी निपडे, जे कर्म निफजविता मोडे जगाची सुख, जैसा कमळवनी फासू, काढलिया काटसू, आपण जिजे नाशू कमळा करी, का आपण अंगी जळे, आणि नागवी जगाचे डोळे, पतंगू जैसा सळे दीपाचेने, तैसे सर्वस्व वाया जावो, वरी देहाई हो थावो, परी पुढला पावो निपजविजे जेने, मासी आपण याते गिळवी, परी पुढीला वांती शिवणी, ते कश्मिळे आठवी आचरण जे, तेही करावया दोषे, मज सामर्थ्य असे की नसे, हेही पुढील तैसे न पाहता करी, केवडा माझा उपावो, करिता कोण प्रस्तावो, केली याही आवो काय येथ, ये जाणीवेचे सोये, अविवेकाचे पाये, उसोनिया होये साठोपकर्मी, आपुला उसोटा जाळुनी, बिसाटे जैसा वन्नी, का स्वामर्यादा गिळोनी सिंधू उठी, मग नेने बहु थोडे, न पाहे मार्गे पुढे, मार्गा मार्ग एकवडे करीत चाले, जैसे कृत्याकृत्य सरकटीत, आपपर नुर्वीत, कर्म होय ते निश्चित तामस जाय, ऐसी गुणत्रय भिन्ना, कर्माची गा अर्जुना, एकेली विवंचना उपपत्तीसी, आता ययाचे कर्म भजता, कर्माभिमानी या करता, तो जीवो ही त्रिविधता पातला असे, चतुराश्रम वशे, एको पुरुष चतुर्धा दिसे, कर्तया त्रैविध तैसे कर्मभेदे, तरी तया तिही आतू, सात्विकतो प्रस्तुतू, सांगेन दत्तचित्तो अकर्णितू, मुक्तो संगो नहम वादी, धृत्युत्साह समन्वितः, सिद्ध सिद्ध्योर्निर्विकार, कर्ता सात्विक उच्यते, तरी फळोद्देशे सांडलिया, वाढती जीवी सरळिया, शाखा का चंदनाची या बावन्नया, का न फळताही सार्थका, जैसिया नागलतिक्या, तैसिया करी नित्याधिका क्रिया जोका, परी फलशून्यता, नाही तया निफळता, पै फळासी ही पंडुसुता फळे काहीसी, आणि आदरे करी बहुवसे, परी करता मी हे नुमसे, वर्षा काळीचे जैसे मेघवृंद, देवीची परमात्मलिंगा, समर्पावया जोगा, कर्म कलापू पैगा निपजावया, तया काळातेनुलंघने, देहशुद्धी ही साधने, का शास्त्राच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो, वृत्ती करणे कवळा, चित्त जाऊ न देणे फळा, नियमाची या साकळा वाहने सदा, हा निरोधो सहावया लागी, धैर्याची या चांग चांगी,
चिंतवनी जिते अंगी वाहे जोका. आणि आत्मयाची आवडी कर्मे करिता वर पडी. देह सुखाचे परवडी येऊन लाहे. आळस निद्रा दुरावे क्षुधा न बाणावे. सुरवाडून पावे जगाचा ठावो. तव अधिकाधिक उत्साह धरी आगळीक. सोने जैसे फुटितक तुटलिया कसी. जरी आवडी अतिसाच तरी जीवितही सलच. अंगी घालिता रोमांच देखजती सतिये. का आत्मया एवढिया प्रिया वालभिला जो धनंजया. देह ही सिद्धता तया काय खेदू होईल. मनोनी विषय सुरवाडू तुटे. जवजव देह बुद्धी आटे. तवतव आनंद दुनवटे करणे जया. ऐसनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी. ते ठाके ऐसे परी वाही जरी. तरी कडाडी लोटला गाडा. तो आपण पेन मनी अवघडा. तैसा ठाकलेने ही थोडा नोहे जोका. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले. तरी देही तिजले मिरवणेने. इया कुणा कर्म करिता देखिजे जो पंडुसुता. तया ते म्हणे तत्वता सात्विको करता. आता राजसा करतेया ओळखणे ही धनंजया. जे अभिलाषा जगाचिया वसवटा तो. रागी कर्म फलप्रेप्सूर लुब्धो हिंसात्मको शुचिही. हर्षकोशान्वितः कर्ता राजसक परिकीर्तितः. जैसा गावची आकश्मळा उकरडा होय एकवळा. का स्मशानी अमंगळा आगवयाची. तया परी जो आशेषा विश्वाची अभिलाषा. पाय पाखाळनिया दोषा घरटा आला. मनोनी फळाचा लागू देखे जे असलगू. ते कर्मी चांगू राहू मांडी. आणि आपण झाली जोडी. उपकोने दे कवडी. क्षण क्षणा कुरोडी जीवाची करी. कृपणू चित्ती ठेवा आपुला. तैसा दक्षु परिविया माला. बकू जैसा कुतला मासे यासी. आणि गोवी गेलिया जवळी. जगटलिया अंगफळी. फळे तरी आतुपोळी ओराटी जैसा. तैसे मने वाचा काये. बलतया दुःख दे तू जाये. स्वार्थ समधिता न पाहे पराचे हित. देवी चांगी कर्मे आचरणे नोहे शमी. न निघे मनोधर्मी अरोचकू. कनकाची या फळा आतू माझ बाहेरी मोळा. तैसा सबाह्य दुबळा शुचित्वे जो. आणि कर्मजात केलिया फळ लाहे जरी धनंजया. तरी हरके जगया वाकुलिया वाये. अथवा जे आदरिले हीन फळ होय केले. तरी शोकेतेने जिंतले धिक्कारू लागे. कर्मी राहाटी ऐसी हेया ते होती ते कसी. तोची जाणत शुद्धेसी राजस करता. आता या पाटी येरू जो कुकुर्माचा आगरू. तोही करू गोचरू तामस करता. आयुक्त प्रकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसः. विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्यते. तरी मिया लागलिया कैसे पुढील जळत असे. हे नेनिजे उताशे जया परी. पैशश्रे मिया तिखटे नेनिजे कैसोनी निवटे. का नेनिजे काळकुट्टे आपुले केले. तैसा पुडलिया आपुलिया घातू करीत धनंजया. आदरी ओकटिया क्रिया जोका. तिया करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी. चळला वायू वाहटुळी चेष्टी तैसा. पैकरनिया आणि जया मिळू नाही धनंजया. तो पाहुनी पिसेया कैची त्राय. आणि इंद्रिया ते ओगरिले चरोनी राखे जो जी आले. बोल तळी लागले कोचिड जैसे. हासया रुदना वेळू नेनता दरी बाळू. रहाटे उच्चकुळू तया परी. जो प्रकृती अंतलेपणे कृत्या कृत्य स्वादुनेने. फुगे केरे धालेपणे उकरडा जैसा. मनोनी मान्याचे निनावे ईश्वराही परी न खालावे. स्तब्धपणे न मनवे डोंगरासी. आणि मन जयाचे विषय कल्लोळी. रहाटी फुडी चोरली दिठी किरते ओली पन्यगणेची. किंबहुना कपाटाचे देहची वाळिले तयाचे. ते जिने की जो वारीचे तिटे घर. नोहे तयाचा प्रादुर्भावो. तो साभिलाष भिल्लाचा गावो. म्हणून नये येवो जावो तया वाटा. आणि काचिनिके केले
वीरू होय जया आले, जैसे आपे आपणा मिनाले लवण करी. काही व जैसा पदार्थो, घातली अंगी आतू, ते चिक्षणी धडाडी तू अग्नी होय. नाना सुद्रव्ये गोमटी, जाडिल्या शरिया पेटी, योनी ठाती करटी मळूची जीवी. तैसे पुडलाची बरवे, जयाच्या भीतरी पावे, आणि विरुद्धची आगवे होऊन निगे. जो गुण घे दे दोख, अमृताचे करी विख, दूच पाजली या देख वेळू जैसा. आणि एकेकी जी आवे, जेने परत्रासाच यावे, ते उचित कृत्य पावे अवसरीची. तेव्हा जया पेसे, निद्राई ठेवली ऐसे, दुर्व्यवहारी जैसी विटाळले लोटे. पै द्राक्षरसा अम्ररसा, वेळे तोंड सडे वायसा, का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. तैसा कल्याण काळू पाहे, ते तया ते आळसू खाये, ना प्रमादी तरी होय तो म्हणे तैसे. जेवेची सागराचा पोटी, जळे अखंड अंगिठी, तैसा विषादू आहे गाठी जीवाची जो. लेडोरा अंगी धुमावधी, का आपणा अंगी दुर्गंधी, तैसा जो जीवितावधी विषादे केला. आणि कल्पांताची अपारा, वेगळही जो वीरा, सूत्रधरी व्यापारा अभिलाषा. अगाजगाही पोरते, सुचावाही पैचित्ती, करिता विष हाती तृणहीन लागे. ऐसा जो लोकांतू, पापपुंजू मूर्तू, देखसी तो असतो तामसू करता. एवं कर्म करता ज्ञान, या तिहीचे त्रिधा चिन्ह, दाविले तुझ सुजन चक्रवर्ती. बुद्धिर्भेदं धृतेशैव, गुणत्रयविधं शृणु, प्रोच्यमानमशेषेण, पृथक्त्वेन धनत्रजय. आता विद्येची आगावी, मोहाची वेडूची मदवी, संदेहाची आगवी लेवूनी लेणी. आत्मनिश्चयाची बरव, जया आरिसा पाहे सावयव, ते बुद्धीची ही धाव त्रिधा असे. अगा सत्वादी गुणीही, काही एक तीही ठाई, न किजीचे येत पायी जगा माझी. आगी न वसता पोटी, कवन काष्ट असे सृष्टी, तैसे ते कैची दृष्ट कोटी त्रिविध जनो हे. म्हणून तीही गुणी, बुद्धी केली त्रिगुणी, वृत्तीसीही वाटणी तैसचे असे. तेची एक वेगळाले, यथा चिन्हे अलंकारिले, सांगिजेल उपायले भेदलेपणे. परी बुद्धी धृती या, दोन्ही भागा माझी धनंजया, आदी रूप बुद्धीची या भेदासी करू. तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा, संसारासी गा सुवटा, प्राणिया येती या वाटा तिनी आती. जे अकर्णीय काम्य निषिद्ध, ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध, संसार भये सबाध जीवायया. प्रवृत्तीं च निवृत्तीं च, कार्याकार्ये भया भये, बंधं मोक्षं च या वित्ती, बुद्धीसा पार्थ सात्विकी. म्हणून अधिकारी मानिले, जे विधीचे नियोगे आले, ते एकची येथ बले नित्यकर्म. तेची आत्मप्राप्ती फळ, दिठी सुनी केवळ, की जे जैसे काजळ सेविजे तहाने. हे तुलेनी ते कर्म, सांडी जन्म भय विषम, करोनी दे सुगम मोक्ष सिद्धी. ऐसे करी तो भला, संसार भय सांडिला, करणी यत्वे आला मोक्ष भागा. तेथ जे बुद्धी ऐसा, बळीया बांधे भरवसा, मोक्ष ठेविला ऐसा जोडले येथ. मनोनी निवृत्तीची मांडिली, सुनी प्रवृत्ती तळी, ये कर्मी बुडकुळी द्यावी किना. तृषाता उदके जिने, का पुरी पडली या पोहणे, अंधकुंपी गती किरणे सूर्याचेने. नाना पथ्यसी औषध लाहे, तरी रोगी दाटलाही जिये, का मीना जिव्हाळा होय जळाचा जरी. तरी तयाच्या जीविता, नाही जेवी अन्यथा, तैसे कर्मी वर्तता जोडूनी मुक्षू. हे करणी याची आकडे, जे ज्ञान अति चोकडे, आणि अकर्णीय हे पुढे ऐसे जाण. जी ती काम्याधिके, संसार भयदायके, अकृत्यपणाचे अंबुखे पडले जया. तिये कर्मी कार्यायी, जन्म मरण समयी, प्रवृत्ती पळवी पायी मागिलाची. पै आगी माझी न रिगवे, अथावी न घविजे,
धगधगती नागवे शूळजेवी, काकळी या नाग धुंदू वातू, देखोनी न घालवे हातू, न वचवे खोपे आतो वाघाचे, तैसे कर्म कारणीय, देखोनी महाभय, उपजे निसंदेह बुद्धीचे, वाढिले रांधुनी विखे, तेथ जाणीचे मृत्यू न चुके, ते बी निषेधी का देखे बंधा तेजे, मग बंध भय भरिती, ते निशक्ती प्राप्ती, विनियोगू जाणे निवृत्ती कर्माची, ऐसोनी कार्याकार विवेकी, जे प्रवृत्ती निवृत्ती मापकी, खरा पुढा पारखी जिया परी, तैसे कृत्य शुद्धी, बुझे जे निरवधी, सात्विक मनपे बुद्धी तेच तू जाण, यया धर्मम च कार्यम च कार्यमेव च, अयथावत प्रजानिती, बुद्धी सा पार्थ राजसी, आणि बकाच्या गावी, घेपे शिरणी रस कलवी, का हो रात्रीची गोवी आंधळे नेणे, जया फुलाचा मकरुंदू फावे, तो काष्टे कोरू धावे, परी भ्रमरपणा नव्हे अव्वाटा जेवी, तैसे ये कार्ये, धर्माधर्म रूपे जिये, तिये न चोजविता जाये जाणती जे का, अगा डोळावी न मोतिये, घेता पाडू मिळे विपाये, न मिळणी ते आहे ठेविले तेथे, तैसे अकर्णीय अवचटे, नोडवे तरीच लोटे, एरवी जाणे एकवटे दोन्ही जे का, ते गा बुद्धी चोखविशी, जाणयेथ राजसी, अक्षत टाकली जैसी मांदियेवरी, अधर्मम धर्ममिति या मन्यते तामसा वृता, सर्वार्थान विपरीतांश, बुद्धीसा पार्थ तामसी, आणि राजा जिया वाटा जाये, ते चोरासी आडव होये, का राक्षसा दिवो पाहे राती होनी, नाना निधानाची नै देवा, होये कोळसयाचा उडावा, पै असते आपण पे जीवा नाही झाले, तैसे धर्म जात तितुके, जे बुद्धीसी पातके, साचते लटिके ऐसेची बुजे, ते आगवेची अर्थ, करोनी घाली अनर्थ, गुण ते व्यवस्थित दोषची मानी, किंबहुना श्रुती जाते, अधिष्ठुनी केले सरते, ते तुलेनी उपपरते जाणे जे बुद्धी, ते कोणा तेही न पुसता, तामसी जाणावी पंडुसुता, रात्री काय धर्मार्था साच करावी, एवं बुद्धीचे भेद, तिन्ही तुझ विशद, सांगितले स्वबोध कुमुदचंद्रा, आता याची बुद्धिवृत्ती, निष्ठंकिला कर्म जाती, खांदू मांडिजे धृती त्रिविधातया, तिये धृतीचेही विभाग, तिन्ही यथालिंग, सांगितती चांग अवधान देई, धृत्या यया धारयते, मन प्राणेंद्रिय क्रियाः, योगेनाव्यभिचारिण्या, धृती सा पार्थ सात्विकी, तरी उदलिया दिन करू, चोरी सिथोके अंधारू, का राजज्ञा अव्यवहारू कुठवी जेवी, नाना पवनाचा साठू, वाजी नलिया निटू, अंगेसी बोभाटू सांडती मेघ, का अगस्तेची निदर्शने, सिंधू हो निठाती मौने, चंद्रदोई कमळवने मिठी देती, हे असो पाऊ चलिला, मदमुख न ठेवती खाला, गजोनी पुढा झाला सिंहू जरी, तैसा जो धीरू, उठलिया अंतरू, मनादिके व्यपरव सांडती उभी, इंद्रिया विषयाची आगाठी, आपैसया सुटती किरटी, मन मायेच्या पोटी रिगती दाही, अधोर्न गुडे काढी, प्राण न वाची पेढी, बांधुनी घाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुंगडे, सांडुनी मन उघडे, बुद्धी मागील कडे उगीच बैसे, ऐसे धैर्य राजे जेने, मन प्राण करणे, स्वचेष्टाची संभासने सांडवी जती, मग आगवेची संडी, ध्यानाच्या तुल्या मंडी, कोंडी जती निर्वडी योगाची, परी परमात्मया चक्रवर्ती, उगा नीती जव हाती, तवला चुन घेता धृती धरी जती जिया, ते गा धृती येथे, सात्विक हे निरुते, ऐक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे, यया तू धर्म कामार्थान, धृत्या धारयते अर्जुन, प्रसंगेन फलंकांक्षी, धृती सा पार्थ राजसी,
आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोट भरी त्रियोगा पाये. तो मनोरथाच्या सागरी धर्मार्थ कामाच्या तारुवावरी जेने धैर्य बळे करी क्रिया व निज. जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी येता पाहे. एवढे सायास आहे जया धृती. जेगा धृती राजस पार्था येत परियेस. आता ऐक तामस तिसरी जे का. यथा स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च. न विमुच्यति दुर्मेधा धृतीसा तामसी मता. तरी सर्वाधमे गुणे जयाचे कारुपायने. कोळसा काळेपणे घडिला जैसा. अहो प्राकृता आणि हिनो तयाही की गुणतत्वाचा मानो. तरी न म्हणजे पुण्यजनो राक्षसू काही. पैग्रहा माझी इंगळू तया ते म्हणजे मंगळू. तैसा तमी धसाळू गुणशब्दू हा. जे सर्व दोषाचा वसोटा तमची कामवुनी सुबटा. उभारिला अंगवटा जया नराचा. जो आळसू सुनू असे काखे म्हणूनी निद्रे कही न मुखे. पापे घोषिता दुःखे न सांडिली जीवी. आणि देहधनाची आवडी सदा भय तया तेन सांडी. विसंबू न सके धोंडी कठिण्य जैसे. आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो. केला न शके पाप जावो कृतज्ञोनी असे. आणि असंतोष जीवेसी धरुणी ठेला हरनिशी. म्हणून मैत्री तेनेसी विषदे केली. लसना तेन सांडी गंधी का अपथ्य शिळा ते व्याधी. तैसी केली मरणावधी विषेदे तया. आणि वायसा वित्त कामू येयाचा वाढवी संभ्रमू. म्हणून मंदे आश्रमू तोची केला. आगी तेन सांडी तापू सळा ते जातीचा सापू. का जगाचा वैरी वासिपू अखंडू जैसा. ना तरी शरीरा ते काळू न विसंबे कवणे वेळू. तैसे आती अडळू तामसी मधू. एवं पाचही हे निद्राधिक तामसाच्या ठाई दोख. जे या धृती देख धरिले आती. तिये गा धृती नावे तामसी येत हे जाणावे. म्हणितले तेने देवे जगाचेनी. एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चयो आधी. तो धृती या सिद्धी नेजो येत. सूर्य मार्गू गोचरू होये आणि तो चालती खीर पाये. परी चालणे ते आहे धैर्य जेवी. तैसी बुद्धी कर्मा ते दावी. ते करण सामग्री निफजवी. परी निफजावया होवावी धीरता जे. ते हे गा तुझ प्रती सांगितली त्रिविध धृती. या कर्मत्रया निष्पत्ती झालिया मग. येथ फळ जे एक निफजे सुख जया ते म्हणजे. तेही त्रैवेद जाणिजे कर्मवशे. तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख. विवंचू आता चोख चोखी बोली. पै चोखी ते कैसे सांगे. पै घेऊ जाता बोल बगे. कानीचे निलागे हातीचा मळू. म्हणून जयाचे नेवेरे अवधानही होय बाहिरे. तेने ऐकवू अंतरे जीवाचे निजीवे. ऐसे म्हणून देवो त्रिविधा सुखाचा प्रस्तावो. मांडला तो निर्वाहो निरूपित असे. सुखम त्रिद्वानी त्रिविधम शृणु मे भरतर्षभ. अभ्यासाद्रमते यत्र दुःखम तम च निगच्छति. म्हणे सुखत्रय संज्ञा सांगू म्हणून प्रतिज्ञा. बोललो ते प्राज्ञा एकाता. तरी सुख ते गा किरटी दाविजेल तुझ दिठी. जे आत्मयाची भेटी जीवासी होय. परी मात्रेची न मापे दिव्योषध जैसे घेपे. का कथिलाचे किजे रूपे रस भावनी. नाना लवनाचे जळू होवावया दोन्ही चार वेळू. देवोनी सांडिजती ढाळू तोयाचे जीवी. तेवी झालेनी सुखलेशे जीवो भाविलिया अभ्यासे. जीवपणाचे नासे दुःखे जेथे. ते येथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक. तेही सांगो एक एक रूप आता. यत्तदग्रे विनिम परिणामे मृतोपमं. तत्सुखं सात्विकं प्रोक्त मात्मबुद्धी प्रसादजम. आता चंदनाचे बूड सर्पी जैसे दुवाड.
का निधानाचे तुंड विवसिया जेवी, अगा स्वर्गीचे गोमटे आडव याग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळे, हे असो दीपाचे सिद्धी अवघड धुआधी, ना तरी तो औषधी जिभेचा ठावो, तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा, विषमतेथ मिळावा यमदमाचा, देत सर्व स्नेहा मिठी, आगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काठी काढितची, विवेक श्रवणे खरपुसे, जेथ व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकाचे, सुषुम्नेचे नितोंडे, गिळजे प्राणापानाचे लोंडे, बोहनी येसीच एवढे बारी जेथ, जे सारसाही विघडता, होय वाहुनी वत्स काढिता, ना भनंगू दवडिता भनयावरुनी, पै माये पुढोनी बाळक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयाचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होय ते वीर विराग साहती, ऐसा जया सुखाचा आरंभू, दावी काठिन्याचा शोभू, मग श्राप्ती लाभू अमृताचा जैसा, पहिलया वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोळा पाहिजे ते, पै कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षाचे हिरवेपण असे, ते परिपाकी का जैसे माधुर्या ते वैराग्य देक तैसे, पिकलया आत्मप्रकाशे, मग वैराग्यसे हिनाशे अविद्या जात, तेव्हा सागरी गंगा जैसी, आत्मी म्हणल्या बुद्धी तैसी, अद्वयानंदाची आपेसी खाणी उघडी, ऐसे स्वानुभव विश्रामे, वैराग्य मूळ जे परिणमे, ते सात्विक येणे नामे बोधिजे सुख, विषयेंद्रिय संयोगा द्यत्तदग्रे मृतोपमं, परिणामे विषमीव तत्सुखम राजसं स्मृतम्, आणि विषेंद्रिया मेळू होता धनंजया, जे सुख जाय थडिया सोंडून दोन्ही, अधिकारिया रिगता गावो, होय जैसा उत्साहो, कारिनावरी विवाहो विस्तारिला, नाना रोगिया जिव्हे पासी, केळे गोड साखरेसी, का बचनागाची जैसी मधुरता पाहिली, पाहिले सव चोराचे मैत्र, हाट भेटीचे कलत्र, का लागवियाचे विचित्र विनोदते, तैसे विषेंद्रिय दोखी, जे सुख जीवाते पोखी, मग उपडिला खडकी हसू जैसा, तैसी जोडी आगवी आटे, जीविताचा ठाय फेटे, सुकृताची आही सुटे धनाची गोटी, आणि भोगिले जे काही, ते स्वप्न तैसे होय नाही, मग हानीच्या इघाई लोळावे उरे, ऐसे आपत्ती जे सुख, एकेकी परिणमे देख, परत्रिकी रविख होणे परते, जे इंद्रिय जाताळला, दिधलिया धर्माचा मळा, जाळुनी भोगिजे सोहळा विषयाचा जेथो, तेथ पातके बांधती थावो, ते नरकी देती ठावो, जेने सुखे हा पावो परत्री ऐसा, पै नामे विषम हुरे, परी मारुनी अंती खरे, तैसे आधी जे गोडी रे अंती कडू, पार्था ते सुख साचे, वळिले आहे रजाचे, म्हणून शिवे तयाचे अंग काही, यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः, निद्रालस्य प्रमादोत्थम तत्ताम समुदाहतम, आणि आपण याचे निपाने, अखाद्याचे निभोजने, स्वैरश्री समनिदाने होय जे सुख, का पुढिलाचे निमारे, ना तरी परस्वापहारे, जे सुख उतरे भाटाच्या बोली, जे आलस्यावरी पोखिजे, निद्रे माझी जे देखिजे, जयाच्या खाद्यत्ती बुलिजे आपली वाट, ते गा सुख पार्था तामस जान सर्वथा, हे बहु न सांगोची जे कथा असंभव्य हे, ऐसे कर्म भेदे मुदले, फळ सुख ही त्रिधा झाले, ते हे यथागमे केले गोचर तुझ, ते कर